ग्रामीण महाराष्ट्रातील जनता काय पाकिस्तानची आहे का, असा आमदार अभिजित पाटील यांचा सरकारला संतप्त सवाल. नमस्कार, मी ज्योत्स्ना आणि आपण पाहत आहात उद्योग राष्ट्र न्यूज. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज पुन्हा एकदा शहरी विरुद्ध ग्रामीण असा वाद पाहायला मिळाला. माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित धनंजय पाटील यांनी रस्ते विकासासाठीच्या निधी वितरणावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ग्रामीण भागातील माणसे काय पाकिस्तानची आहे का, असा टोकदार सवाल सभागृहात विचारल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान आमदार अभिजित पाटील यांनी मुंबई, ठाणे आणि पुण्याच्या रस्ते प्रकल्पांसाठी दिलेल्या हजारो कोटींची निधी आकडेवारी सभागृहासमोर मांडली. मुंबई वाढवण रस्ता, ठाणे बोरिवली रस्ता आणि पुण्यातील विविध उड्डाणपुलासाठी लाखो रुपयांची तरतूद केली असताना संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्राच्या रस्त्यांसाठी केवळ 4,500 कोटी रुपयांची निधी का, असा प्रश्न उपस्थित केला. आमदार पाटील म्हणाले की महाराष्ट्राची लोकसंख्या शहरी आणि ग्रामीण भागात जवळपास सारखीच असताना निधीमध्ये इतकी मोठी तफावत का. मुंबई वाढवणला त्या ठिकाणी रस्ता होण्यासाठी 58,754, ठाणे बोरिवलीसाठी 18,800 कोटी, खारघर तुर्बे 2106 किलोमीटरला फक्त 2100 कोटी रुपये. आज वांद्रे वर्सोवा 18,121, सागरी सेतूला त्या ठिकाणी दहिसर 22,166, पनवेल कर्जतला 2,782 कोटी, पुणे त्या ठिकाणी शिरूर 7,500 कोटी, तळेगाव चाकण 5,200 कोटी, पुणे त्या ठिकाणी 14,000, हडपसर 14,886, हडपसर यवत 5,600, एकूण 1,55,655 कोटी रुपये हे शहरी रस्त्यांसाठी. आणि आमच्या अख्ख्या महाराष्ट्राला 4,500 कोटी. महाराष्ट्रातली ग्रामीण भागातली माणसं पाकिस्तानची आहेत का? ही महाराष्ट्रातली, मग शहराचेच लाड का आणि ग्रामीणला त्या ठिकाणी काहीच नाही. पाटील यांनी पुढे असेही नमूद केले की ग्रामीण भागात सुमारे 6,55,00,000 तर शहरात 6,38,00,000 लोक राहतात. लोकसंख्या निम्मेला निम्मी असताना केवळ शहराच्या विकासावर भर देणे हे ग्रामीण भागातील जनतेवर अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावर मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. अभिजित पाटील यांच्या विधानामुळे आता ग्रामीण भागातील रस्ते विकासाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सरकार यावर काय उत्तर देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अधिक माहितीसाठी पाहत राहा उद्योग राष्ट्र न्यूज. धन्यवाद.